मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये मनाचे श्लोक हे सक्तीचे करावे अशी सूचना विरोधी पक्षनेते किशोरी पेडणेकर यांनी केली आहे। मात्र अशा पद्धतीने मत मांडताना त्यांनी असंही म्हणले की बाबासाहेबांवरती आणि संविधानावरती सुद्धा मनाच्या श्लोकांचा प्रभाव होता। नाही, मला त्याबद्दल काही फारसं माहीत नाही आणि त्यामुळे मी बोलणार नाही। परंतु मनाचे श्लोक जर सक्तीचे करत असतील शाळामध्ये तर त्यात गैर काय आहे की विद्यार्थ्यांना म्हणजे आम्ही देखील शाळेत असताना कंपल्सरी जरी नसलं तरी आमच्या वेळेला देखील शिक्षक मनाचे श्लोक पाठ करून घ्यायचे। त्याच्यामागे उद्देश हा होता की मुलांचे उच्चार चांगले सुधारावेत, उच्चारामध्ये स्पष्टता यावी। हा त्यामागचा जर चांगला हेतू असेल तर मला वाटतं मनाचे श्लोक घेतल्याने काय बिघडणार आहे। पण संविधानाच्या बाबतीत आणि ह्या बाबासाहेबांच्या बाबतीत किशोरीताईंनी जो काही उल्लेख केलाय त्याबद्दल मी अज्ञानी आहे। एमआयएमने सुद्धा हा थोडासा ब्रॉड माइंडेडनी हा विषय घ्यायला हवा होता। इथे काही धर्माचा किंवा कुठल्या जाती धर्माचा विषय येत नाहीये। मुलांना एक चांगला संस्कार मिळणं आणि त्यामागून मुलांची भाषा सुधारणं किंवा भाषेतील शब्दांची स्पष्टता, उच्चार सुधारणं हा जर हेतू असेल तर मला वाटतं एमआयएम सारख्या पक्षाने देखील ह्याचा विचार करून एक उदार मताने ह्याचा पाठिंबा द्यायला हवा। रेफर बॅक केल्याचा अर्थ ते प्रस्ताव पुन्हा येणार आहेत पुढच्या मीटिंगमध्ये आणि मला वाटतं लागोपाठ 3 मीटिंग नंतर 4थ्या मीटिंगमध्ये 30 दिवसाच्या ते प्रस्ताव पास त्याच्यावर काहीतरी निर्णय घ्यायचाच आहे। त्यामुळे रेफर बॅक केले म्हणजे तुम्ही महानगरपालिकेचे पैसे वाचवले असा अर्थ होत नाही। ते आज ना उद्या पास होणारच आहेत। त्यामुळे उगाच कसली खोटी पारदर्शकतेचा विषय यांनी करू नये। नाही हो, असं नाही। आता त्या दिवशी जे गारगाईचा तुम्हाला प्रस्ताव आला होता कालच्या मागच्या आठवड्याच्या मीटिंगमध्ये, त्याच्यामध्ये त्यांनी दाखवलं की 200 समथिंग काहीतरी कोटी आम्ही कमी केले। पण एका बाजूने तुम्ही कमी केले म्हणून दाखवताय पण दुसऱ्या बाजूने 2000 कोटीचा फेरफाराचा प्रस्ताव घेऊन येता। याचा अर्थ काय होतो? अजून काम चालू झालं नाही तरी तुम्ही 2000 कोटीच्या फेरफाराचा प्रस्ताव आणता। म्हणजे एकीकडे थोडं काय ते आपण जातो ना मार्केटमध्ये, कसला तरी सेल लागलेला असतो आणि मग तो दुकानदार 10% त्याच्यावर डिस्काउंट देतो, पण अगोदर त्या दुकानदाराने अगोदरच 20% त्याच्यावर किंमत वाढवलेली असते। त्यातले हे सगळे प्रकार आहेत। कसला पारदर्शकपणा? हो, नक्कीच ना, नक्कीच आहे। जर तुम्ही एकीकडे कमी केले म्हणून दाखवता आणि दुसरीकडे दुसरा फेरफाराचा दुसरा प्रस्ताव घेऊन येतात त्याच विषयाचा, याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ तोच होतो, खायचे दात आणि दाखवायचे दात वेगवेगळे आहेत। को लेकर धर्म जो है इसका विरोध किया जा रहा है, इस तरीके से कौन को विरोध कर रहा है? कोई नहीं विरोध कर रहा है। एमआईएम ने कभी ऐसा बयान दिया है क्या? हाँ, उनका कहना है कि हरि का जो नाम है उसके अंदर लिया गया है, उस पे अल्लाह का मनाचे श्लोक ये जो है ना, ये काव्य पंक्ति जो है वो काव्य पंक्ति से बच्चों का उच्चार जो रहता है, प्रोनाउंसिएशन जो रहता है वो स्पष्ट हो जाता है। ठीक तरह से बच्चा वो प्रोनाउंसिएशन करने के लिए सीखता है। तो वो ढंग से उन्होंने वो उसको देखना चाहिए, उसको सोशल एंगल से देखना चाहिए, ना कि वो रिलीजियस एंगल से देखना चाहिए। धन्यवाद। तिकडे त्यांच्याकडे असणार शेवटीला हिरकणी कक्ष महापालिकेने सुरू केले। 3 बसेस ज्या बेस्टच्या पडीक बसेस होत्या त्या त्यांनी सुरू केल्या। मात्र आता जर बघितलं तर जी नॉर्थ मध्ये म्हणजे सारकाच्या तिथे एक बस जी आहे ती तशीच पडलेली आहे, जी बंद आहे आणि त्यामध्ये हिरकणी कक्ष होता किंवा शौचालयाची सुविधा होती महिलांसाठी। पण अशा अनेक बसेस ज्या आहेत महापालिकेच्या बंद दिसतात। मुळात महानगरपालिकेने ज्या बसेस घेतल्या होत्या त्या बंद का पडल्या होत्या? त्या तुमच्या आगारामध्ये अशाच पडून का होत्या? कोट्यावधी रुपयांनी बसेस घेतलेल्या अशा पडून होत्या, त्या अक्षरशः त्यांनी सडवल्या।
महानगरपालिकेने नागरिकांचा जो पैसा आहे तो असाच फुकट घालवला ना. पहिली गोष्ट ही आहे. मग त्याच्यावर काहीतरी लोकांचा आरडाओरडा व्हायला लागला म्हणून काहीतरी एक मलमपट्टी करण्यासाठी तुम्ही हे काहीतरी पिंक बसेस आणि हे वर्क होतात का? अजिबात वर्क होत नाही. आता तुम्ही आत्ताच उदाहरण दिलं कॅडल रोडचा, रोड नंबर 5 ला बरेच दिवसापासून तिथे ती बस उभी आहे. ती वर्क झाली का? अशीच बंद पडू नये उगाच. म्हणजे महानगरपालिकेच्या टेंडर काढायचे, त्यातून पैसे मिळवायचे आणि परत म्हणजे समजलं ना, लोकांच्या पैशाचा चुराडा करायचा, हे ज्यांचे धंदे आहेत. ऍक्च्युली लोकांचे प्रश्न जे आहेत, लोकांना जे हवं आहे त्याच्यावरच विचार व्हायला पाहिजे आणि तो होताना दिसत नाहीये. धन्यवाद.